नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे चिकन सूप. हे चिकन सूप प्यायला खूप छान लागतं. सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला खूप प्रमाणात झालेला असतो. तर सर्दीमुळे आपल्या तोंडाला चव नसते. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की सूप करून प्या. खूप छान लागतं. लहान मुलांनासुद्धा हे सूप खूप पौष्टिक राहतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकन सूप बनवण्यासाठी मी इथं 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. 3 ते 4 पाण्याने चिकन मी धुवून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला चिकन धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्यानं किंवा हातानं सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. थंडी खूप सुटलेली आहे. तर गरमागरम चिकनचं सूप प्यायला खूप छान लागतं आणि एनर्जीसुद्धा येते चिकन सूप पिल्यानं. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथं मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला चिकन सूप बनवायचं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला एक मसाला वेलायची, एक हिरवी वेलची, 5 ते 6 काळे मिरे, 3 लवंगा आणि 2 छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला. खडे मसाले घातल्यामुळे आपल्या सूपला चव खूप छान येते. काही खडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता यामध्येच आपल्याला घालायची अद्रक लसूणची पेस्ट, त्याबरोबरच आपल्याला एक कांदा घालायचा बारीक कापून घेतलेला. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे. कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिकन, मीठ आणि हळद लावून घेतलेलं. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे चिकन. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता 2 मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे कुकरचं. लगेचच आपल्याला पाणी नाही घालायचं. 2 मिनटं असंच वाफेवर हे शिजू द्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता वाफेनं याला पाणी सुटलेलं आहे. असं वाफेवर शिजल्यामुळे आपलं चिकन सूप खूप छान लागतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. मी गरम करून पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास, ते घालायचं आपल्याला. तुम्हाला किती सूप बनवायचं आहे त्या अंदाजाने पाणी घालू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर. कुकरला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जातं. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला झाकण काढायचं नाही याचं. व्यवस्थित थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे. सूपसुद्धा असं दाटसर झालेलं आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे सूपचा. असं मस्त चविष्ट असं आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. गरमागरम सूप आपण सर्व करून घेऊया. असं मस्त झालेलं आहे सूप. प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागतं. तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तुमच्या तोंडाला चव नसेल, तर अशा प्रकारे सूप करून पिऊ शकता. तोंडाला चवसुद्धा येते आणि एनर्जीसुद्धा भेटते.
तुम्ही हे लहान मुलांना सूप देऊ शकता किंवा आजारी माणसांनासुद्धा हे सूप देऊ शकता. खूप छान लागतं. आता थंडी खूप पडलेली आहे. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला फार प्रमाणात झालेला असतो. तर अशा प्रकारे तुम्ही चिकन सूप नक्की करून प्या. खूप छान लागतं. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे चिकन सूप. हे चिकन सूप प्यायला खूप छान लागतं. हिवाळ्याच्या दिवसात तर गरमागरम चिकन सूप प्यायला खूप छान लागतं आणि एनर्जीसुद्धा येतं आणि पौष्टिकसुद्धा असतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया.